किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी टास्क फोर्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कोणतेही अतिक्रमण किल्ल्यावर ठेवणार नाही, फडणवीसांची ग्वाही. लोकांच्या हितासाठी गरज भासल्यास सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. डोंबिवलीमधील 65 इमारतींच्या प्रश्नांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करण्याच्या फडणवीसांच्या सूचना. राहुल सोलापूरकरला पोलीस आयुक्तांकडून क्लीन चिट देणाऱ्याचं डोकं तपासलं पाहिजे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर उदयनराजे संतापले. मस्साजोगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी. संतोष देशमुखांची मुलगी वैभवीकडून शिवरायांना अभिवादन. देशमुखांना न्याय मिळवून देणार, गावकऱ्यांनी शपथ घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना दिलासा. खटल्याच्या सुनावणीला उपस्थित न राहण्यास सूट मिळावी यासाठी राहुल गांधींनी केलेला अर्ज अखेर मंजूर. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान. आज सुनावणी होणार. निवड प्रक्रियेला आव्हान दिलं असताना नियुक्ती मध्यरात्री का केली? काँग्रेसचा मोदी सरकारच्या निर्णयावर आक्षेप. मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. त्याच्या चौकशीची भीती. नियमांनुसार छाननी सुरू. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरबीआयकडील व्हिडिओ पुरावा फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणार. आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुख्य आरोपी हितेश मेहताच्या त्यांच्या मोबाईलवर नोंदवला होता कबुली जबाब. जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करण्याबाबतचे आरोग्य आणि आयुष त्याचबरोबर कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती.